अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या नागरिकांना शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीनं अन्नधान्याच्या 2000 किटचं वाटप करण्यात आलं। बुधवारी रात्रीच्या सुमारास शहर जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। शहरात तब्बल 118 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली, तर अक्कलकोट, दक्षिण सोलापूरसह अन्य तालुक्यात पावसानं भयानक परिस्थिती निर्माण झाली। पिकासह अन्नधान्याचं मोठं नुकसान झालं, घराघरातून पाणी शिरलं। या अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीनं दिलासा देण्यात आला। संघटनेच्या वतीनं शहर आणि ग्रामीण भागातील 2000 जणांना अन्नधान्याचं किट वाटप करण्यात आलं। निर्माण झालेल्या परिस्थितीत सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीनं ही मदत करण्यात आली। सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबोडे यांच्या हस्ते किटच्या गाड्यांचं पूजन करून या गाड्या मार्गस्थ करण्यात आल्या। हाती घेण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल राज सलगर यांनी अधिक माहिती दिली। अतिवृष्टी झाल्यामुळे काही सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे आणि तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल की बहुतांश पाणी हे कामगार वस्त्यांमध्ये आहे, जिथे बहुतांश गरीब लोक राहतात, गरीब कुटुंब राहतात। तुम्ही त्यांच्या घरी आम्ही काल पहिल्या बातम्या बघितल्या, घरी व्हिजिट केल्यानंतर हे लक्षात आलं की कित्येक लोकांची उपासमार सुरू आहे। पाणी अजूनही घरातून बाहेर गेलेलं नाहीये। जे घरातलं धान्य होतं ते एकतर वाहून गेलंय किंवा भिजल्यामुळे सोडून गेलेलं आहे। त्यांच्या चादरी असतील, अंथरुणाचं सामान असेल किंवा जीवनावश्यक वस्तू असेल, याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर याच्यावरून आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की बाबा आता नागरिकांना दिलासाची गरज आहे। कुठेतरी 2-3 दिवस जो पण पाऊस कमी होत नाही, पाणी ओसरत नाही, तोपर्यंत त्यांच्या जेवणाची, अन्नधान्याची जी त्यांच्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या त्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असं आमचे फाउंडेशनचे शिखर पहारिया साहेबांना वाटलं। व त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सोलापूर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये जिथे जिथे अशा प्रकारे बाधित झालेल्या अशा ठिकाणी 2000 किटचं आम्ही वाटप करतोय। त्या किटमध्ये आपण तांदूळ असेल, तूर डाळ असेल, साखर असेल, चहापत्ती असेल, 1 लिटर तेल असेल, गहू असेल, ज्वारी असेल, अनेक ब्लँकेट, असं विविध प्रकारचे किट आम्ही सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जिथे जिथे बाधित झाले त्या ठिकाणी आम्ही वाटत आहोत सध्या। यावेळी तन्वीर शेख यांच्यासह शिखर पहारिया फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते।